महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रात अचानक आलेल्या भरतीमुळे फिरण्यासाठी गेलेले एक जोडपे पाण्यात अडकले होते। परिस्थिती गंभीर होत असताना नागाव सागर रक्षक दलाचे प्रतिनिधी आशिष काठे आणि अबू कुरेशी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। वेळीच केलेल्या मदत कार्यामुळे त्या जोडप्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले। स्थानिकांच्या मते समुद्रात अचानक वाढलेल्या भरतीमुळे अशा घटना घडण्याची शक्यता असते व याआधीही अशा घटना घडल्या आहे। नागाव सागर रक्षक दलाच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त केले जात आहे। तसेच नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर फिरताना भरती ओटीची माहिती घेऊनच समुद्रात जाण्याचे आवाहन करण्यात आले। उरण तालुक्यातील विंधणे गावात दिनांक 5 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले। पुतळ्याचे अनावरण होताच शंकुल नाशिक ढोल पथक, कामोठे नवी मुंबई यांच्या वादनासह फटाक्यांची रोषणाई, तुतारी व नगाऱ्यांच्या गजरात वातावरण दणाणून गेले आणि उपस्थितीत शिवगर्जना देत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला। या सोहळ्यानिमित्त शिवव्याख्याते सह्याद्री रत्न धीरेंद्र ठाकूर पाणदिवेकर यांनी छत्रपतींच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान दिले। यावेळी कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्रजी थोरवे, उरण तालुक्याचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, महेश वर्तक, संतोष ठाकूर, उद्योगपती दीपक ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच फ्रेंड्स फॉरएव्हर सेवाभावी संस्था विंधणे यांनी विशेष मेहनत घेतली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची शनिवारी दिनांक 7 मार्च 2026 रोजी देवगिरी शासकीय बंगल्यावर काका पाटील, माया पाटील व सागर काका पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली। तसेच यावेळी खासदार पार्थ अजित पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।